आरोग्य तर त्याहून आपण सांभाळू शकत नाही. जर गावच चांगला नसेल, स्वच्छ नसेल, गावातलं पाणी चांगलं नसेल, तर तुम्ही तुमचं आरोग्य नाही सांभाळू शकत. म्हणून सार्वजनिक आरोग्य आहे, शिक्षण आहे, आपली स्वच्छतेची व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे, आपली ग्रामपंचायत आहे. ही चांगल्या पद्धतीनं चालायसाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व आहे. त्यात आपण कल्याणकारी राज्याची भूमिका म्हणजे अवलंबलेली आहे. म्हणजे काही देशांमध्ये ना शासन फक्त दोनच कामं करतं. एक संरक्षण करतं बाहेरच्या देशापासून काही आक्रमण झालं तर, आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळतं. ही शासनाची दोन मुख्य कामं आहेत. आता आपल्यासाठी जे योजना वगैरे येतात ना, हे कल्याणकारी राज्याची कल्पना आहे. म्हणजे सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांनी समान स्तरावर यावीत. तर ही व्यवस्था आपण अधिकची आपल्यावर जबाबदारी शासनानं घेतलेली आहे. आणि त्यामुळं पण आपल्याला आपला फायदा होतो, किंवा आपल्याला वेगळ्या स्कीमच्या आधारे आपलं स्वतःचं जीवनमान, रोजगार ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. तर त्यामुळं मला वाटतं की सगळ्यांनी आता जास्त एकत्र यायची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की जो तुम्ही त्याच्यावर कधी विचार नाही करत, तो म्हणजे आपल्या पृथ्वीचं आरोग्य सध्या धोक्यात आलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही काय करत नाही, किंवा आपण काय करत नाही. आणि ते किती धोक्यात आलं आहे, तर 2030 पर्यंतच आपण असं जगू शकू, म्हणजे असं राहू शकू. आता सध्या दिल्लीतली माणसं ना दिल्लीच्या बाहेर पडायला लागली. तुम्ही टी व्हीला ऐकलं असेल की दिल्लीत आता श्वास घेण्यासारखी हवा नाही, किंवा तिथं राहिल्यानंतर आपण जिवंत राहू का नाही अशी शक्यता आहे. आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर आपल्या ही पुढची पिढी जी आपण ज्यांचा सत्कार केला त्यांचं मी अभिनंदन पण करायचं राहिलं. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. मुलं खूप धाडशी आहेत, आपले विचार मांडतायत, स्पष्टपणे मांडतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर या पिढीसाठी आपल्याला हे पृथ्वी आपली चांगली ठेवायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्यासाठी आपण ऊर्जा बचत करायला पाहिजे. म्हणजे वीज आहे ना, ही बचत करायला पाहिजे, लागेल तरच वापरायला पाहिजे. आता तर आपल्याकडं शेतीची 7.5 HP पर्यंत वीज माफ झाल्यापासून पाणी असं, म्हणजे ज्यावेळेस वीज येईल त्यावेळेस मोटर सुरू होते. पाण्याची गरज आहे का नाही माहीत नाही, पण अजून एक 2-5 वर्षांनी तुम्हाला ती पण वीज मिळणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही काय करणार? वीज बचत करायला पाहिजे. वीज बचत का करायची? तरी तापमान वाढ आहे ना, आता दरवर्षी तापमान वाढते. आता थंडीचा महिना आहे ना, थंडी आहे का? नाही, थंडी नाही. आता थंडीच असायला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही असं बसू शकायला नाही पाहिजे. थंडी गेली तर थंडी गेल्यामुळं ना तापमान वाढामुळे हे वादळ होतंय, पाऊस येतोय, अवेळी पाऊस येतोय, खूप जास्त पाऊस येतो, एकदम अचानक पाऊस येतो, ढगफुटी होते. ह्या सगळ्या गोष्टी तापमानवाढीमुळे होत आहे. आणि तापमानवाढ ही आपण जे ऊर्जा वापरतो ना, म्हणजे गाडीला पेट्रोल डिझेल वापरतो, घरी गॅस वापरतो, वीज वापरतो, ही वीज कोळशापासून तयार होते. जास्त कोळशातून जो